अनेक राजकीय क्षेत्रात अनेक महिला उच्च पदावर काम करत असतात. कधी कधी काही अशी नाती घडतात त्यानं आयुष्यच कोणाकोणाचं उद्ध्वस्त होतं. आणि अशाच आपल्यासोबत एका पक्षाच्या एक मोठ्या पदाधिकारी आहेत. एकूणच त्यांच्याही पक्षात असं काही घडत असतं का, किंवा काय घडतं का आजूबाजूला, काय महिला येत आहेत का, या संदर्भात त्या स्वतः बोलतात. त्या महिलांचे काय प्रश्न नेमके असतात ते त्या सांगतात. अशा महिला येतात का? अशा महिला तुमच्या पक्षात अशा काही घटना घडतात का? हो, सर्रास. काय जस्ट लाईक आता मदत हवी आहे कुणाला, जरा जोरात बोला. मदत हवी आहे. माईकला आवाज येत नाही. समजा माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यायचं स्कूलमध्ये, अच्छा. तर मी एखाद्या जेंट्स पदाधिकाऱ्याकडे गेली हा आणि म्हणलं की माझ्या मुलाला ऍडमिशन करायचं आणि ते तेवढी फीज मागितली, हा तर तो पुरुष फीज कमी करणार, हा पण त्या बदलात तिला एक 2-4 दिवस महाबळेश्वरला घेऊन जाणार. अच्छा, थेट महाबळेश्वरला घेऊन जाणार. महाबळेश्वर. ओके. पदाधिकारी आहे, आपल्याच पक्षातली आहे, त्याची दयामाया नाही. ते झालं. परत सामान्य नागरिक जरी एखादी लेडीज आली, तिचं शोषणच केलं जाणार. म्हणजे पक्षात असं होतं. पक्षात पद हवं असलं तरीही महिलांचा विषय आहे, तर तिथं महिला पदाधिकारी नेमू शकत नाही. पुरुष हस्तक्षेप करणार, तो त्याचा पुरेपूर फायदा घेणार, त्या महिलांचा वापर करणार, कॉल करणार रात्रंदिवस, आणखीन तिला आपल्या विश्वासात घेणार, प्रेम दाखवणार. ती महिला काहीतरी टेन्शन मध्ये असते. कुठल्या महिलेला 2-4 शब्द प्रेमाचे नको असते. ती जर महिला असं प्रेमाच्या ह्याच्यात फसली, तिचा पुरेपूर फायदा घेऊन तिला तुमची मदत जरा करून, तेही लिहून ठेवून सगळ्या गावभर करून तिला मदत केली, तिला असं केलं, हे सगळं बोलून दाखवायचं. पण तिचं जे शोषण केलेलं असतं ते गेलं चुलीत. अच्छा, चुलीत गेलं. तुटपुंजे पैसे म्हणजे 4,000-5,000 4,000-5,000 त्या बाईची पूर्ण अब्रू घेतली जाते. राजकीय पक्षात अशा घटना होत आहेत अनेक पक्षात. कुठलाही एक पक्ष आम्ही टार्गेट करत नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. ही अत्यंत भयंकर गोष्ट आणि मजबुरी. एका कावळा जसा शोधत असतो शिकार, तसं महिला कुठली मजबूर नाही तावडीत सापडते का, असे शोधणारे डोमकावळे राजकारणामध्ये. ते आपोआप कडेला आलेला मासा किंवा गळाला लागणार बरोबर हेरतात. मग त्यात महिलांची चूक नसते. महिलांची चूक कसं झाली आता, ही व्यवस्था अशी आहे की प्रत्येक घरात छळ आहे महिलेचा. कोणाचं व्यसनाधीन घरचे आहेत, कोणाचं हुंड्यासाठी आहे, कोणाचं कशासाठी आहे, काही ना काही प्रॉब्लेम महिलेला. म्हणजे कुठल्याच पुरुषाकडून म्हणते मी, कुठल्याच पुरुषाकडून स्त्रीला प्रेम मिळण्यासारखा आता आत्ताचे दिवस नाही. मग बऱ्याचदा असं पण होतं की नवरा आहे आणि तरी बाई एक्स्ट्रा अफेअर करायला भाग पाडतात राजकारणात. हा मेन महिलेच्या मिस्टरांनी घेतलेला संशय, चारित्र्यावर केलेले आरोप, त्यामुळं ती महिला कुठेतरी तिच्या मनामध्ये मी अशी वागत नाहीये, तरी माझा नवरा मला छळतोय, मारतोय, हा करतोय, ते करतोय. या त्रासातून जाऊन एखादी महिला काहीतरी चुकीचं पाऊल उचलली, ती पण काही करायचं म्हणून करायला गेलेली नसते. काहीतरी अडचण असते. समोरचा तिला तो त्या पद्धतीचं प्रेम दाखवतो. तो तुला छळतोय ना, मी हिरो बनतो, मी हिरो, हा त्याचा हेतू साध्य तर हिरो असतो. त्यानंतर मग ती महिला त्याला काही मागायला लागली, त्याने बोललेल्यातलं एखादं काहीतरी तिने आठवण करून दिली की तो हे करणार म्हणलेलं असतं, यासाठी हे कर, किंवा 9 दिवस संपल्यानंतर. कारण त्या राजकीय माणसाची बायको घरी असणार, मग सडनली ते बायकोला मुलांना सुद्धा घरी पाठवतात. अरे बापरे. आणि त्या बायकोला तिचं तोंड बंद करायचं. आणि त्या बायकोला कशी लाज वाटत नाही. मग पोलिसात का आवाज उठवत नाही? त्यावेळेस ती बाई नवऱ्याला ओळखलेली असते, एक नाही 10 अखेर मिटवायला गेलेली असते बाई. पण तरी पण ती नालायक बाई एखाद्या बाईला टार्गेट करून, तू चुकीची आहेस, तू माझ्या नवऱ्याची माग लागलीस, तुझं वाटोळ. म्हणजे राजकीय पक्षातल्या नेत्यांच्या बायका पूर्ण तयार असतात. पूर्ण तयार असतात. म्हणजे का प्रॉपर्टी भरपूर आणि भरपूर प्रकरण झाली, भरपूर प्रकरणाची सवय आहे, नवऱ्याला पाठीशी घालायची सवय. म्हणजे राजकीय पक्षात ह्या घटना होत आहेत. त्यामुळंच ही पक्षात घटना घडल्यानंतर नवऱ्याला वाचवायला बायको येते. मग बायकोचा लाड केला जातो, सोनं नाणं प्रॉपर्टी. वर्षातून 4 ट्रिप्स 15-15 दिवसाच्या.
आणि इतर टायमाला तर मग काय विषय आहे? म्हणजे खरं अशा बायकांनी विचार केला पाहिजे की आपल्यामुळे किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. हा, आणि माझं तर महिलांना म्हणणं आहे आता बरोबर. की अशा कावळ्यांना फसण्यापेक्षा एकटी राहून राबून स्वतःच करिअर केलेलं म्हणजे बरं. थोडक्यात माझं नेहमी रील्स असतात इंस्टाग्रामवर हा. शर्वरी पवारला कसं आहे? ऑफिशियलला की राजाची राणी बनण्यासाठी तुमच्या स्वतःच्या एम्पायरच्या तुम्ही महाराण्या म्हणा. महाराण्या. आणि महाराण्या स्वतः ऑलरेडी असतातच त्या, पण हे लाचार बनवतात. हे तुम्हाला काय तर करून देतो, जरी ती स्वतःच्या पायावर उभी असली तरी तिला आश्वासन देऊन कुठे जॉब करत असली सोडायला लावतात. कारण ह्यांना ती आर्थिक सदन झालेली ह्यांना नको असते. ती जर सक्षम झाली तर ह्यांच्या हाताला लागणार नाही परत. अच्छा. हे बोलतील त्यावेळेस त्यांना अवेलेबल अवेलेबल पाहिजे. म्हणजे फक्त हा शरीराचा खेळ, फक्त सेक्स पुरतं हा. का त्यांचे फोन, त्यांची सगळी जबाबदारी उचलतात हे राजकारणातले जे अफेअर्स असतात ते थोडीफार मदत करून घेऊन ठेवून परत नंतर नोकरांना शिव्या घालायला लावायच्या. अच्छा. बाईची चरित्र्याची पूर्ण धज्जा उडवायची. त्यानंतर कार्यकर्ते म्हणजे दुसरी एखादी कुठली तर लेडीज आपल्या हाताला लागलेली असते, तिचा वापर करायचा. आणि सडनली त्या महिलांना सांगायचं तू म्हणजे आता समजा अफेअर आहे, तर त्या महिलेला म्हणायचं तुझ्याबरोबर मी व्यवस्थित राहावं वाटत असेल ते सगळं, तर तुझ्याबरोबर जे कार्य करते ते पण मला आनंद आहे. रे बापरे, अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी एक मोठ्या पदावर असणारी पदाधिकारी सांगते. नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात घडतंय काय की तिच्या मैत्रिणी सोबत सुद्धा, म्हणजे तुला जर पद असेल तर मैत्रिणीला माझ्याकडे आण, असंच म्हणाले. त्यांना पण आण, तुझं चांगलं आहे, तुला काही मी सोडणार नाहीये, तू पण असू दे ती पण असू दे. काय काय घाणेरडे प्रकार, आणि एवढं विकृतपणा आणि एवढं नालायक वृत्ती कशी आहे ते कळतच नाही मला. आणि किती अफेअर करते करून करून माणूस, एखादं दुसरा अफेअर ठीक आहे. अहो जी येईल ती माझीच, जी येईल ती मलाच पाहिजे. किती घाणेरडापणा आपल्या एज वयाचा सुद्धा एक एक लोक विचार करतो. आणि अशा वेळेस बायकोचा विचार येत नाही, मुलाचा विचार येत नाही. जबाबदारी जर जेवण झालं, पोट भरलं की मग मुलं बाळ बायको सगळं आठवायला, आणि जबाबदारी पडायला लागली असं वाटलं की त्यावेळेस मग तिला धमक्या दिल्या जातात, मारायची केली जाते. पोलीस स्टेशनचा काय रोल असतो, मदत होते का पोलीस स्टेशन जायच्या अगोदर त्यांनी धमकी दिलेली असते. अच्छा, मॅनेज केलेलं असतं. मॅनेज आम्ही केले, आमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, परत वरिष्ठ नेते आहेत. मग या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत, कार्यकर्त्यांच्या बाबतीत तुम्ही पक्षश्रेष्ठींकडं पाठपुरावा केला तर काय होतं? काय होते, साधी एखादी केस असेल महिलेची, हा तर विषय सोडूनच द्या. साधी जर एखादी केस असेल आणि तो नेता जर त्या वरिष्ठ नेत्याच्या फायद्याचा असेल तर त्या महिलेचा विचार केला जातो.